जय श्री स्वामीनारायण. तुमचं स्वागत आहे आमच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर प्रिन्सेस कट ब्लाऊजचं आपण आज कटिंग बघणार आहे. तर कटिंगसाठी मला मापं दिलेले आहे. तर मापं आहे, चेस्ट आहे आपली 32 ची, कमर आहे 29, उंची आहे 14 इंच. ओके. तर आता याच्यानुसार आपल्याला मापं टाकायची आहे. तर सर्वात आधी आपण पेपर कटिंग करून घेऊया. पेपर पूर्ण पसरवून घेतलेला आहे. टोटल लेंथ आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच ॲड केलं, 15 इंच ही आपली टोटल लेंथ झालेली आहे. आणि मार्किंग ड्रॉ करून आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. तर आता आपण पुढचं कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला कॅल्सी लागणार आहे. तर कॅल्सीमध्ये आपण मापं टाकणार आहे चेस्टचे. तर चेस्ट आहे 32 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 8 आलेले आहे. त्याला प्लस आपण 2 इंच करणार आहे. ओके. म्हणजे चेस्ट डिवायडेड बाय 4 प्लस 2 इंच. टोटल जे आलेलं आहे ते पूर्णचं पूर्ण आपण इथं घेतलेलं आहे. 10 इंच आलेलं आहे. आणि इथून आपण आडवी रेषा टाकून हे पूर्णचं पूर्ण आपण ब्लॉक रेडी करून घेणार आहे. ओके. तर ब्लॉक रेडी झालेला आहे. तर आता आपल्याला लागते गडारुंदी. तर गडारुंदीसाठी आपण काय घेतो, छातीच्या मापानुसार आपण गडारुंदी घेत असतो. तर आपली चेस्ट आहे 32 ची, तर 2.5, 6, 6 म्हणजे 2.5 इंचाचं आपण गडारुंदी घेणार आहे. 6 इंचाचं आपण शोल्डर घेणार आहे आणि 6 इंचाचा आपण काखुलीचा भाग घेणार आहे. ओके. तर परफेक्ट आपण हा बॉक्स रेडी करून घेणार आहे. उभी रेषा ही 6 इंच आणि आडवी पण 6 इंच. तर पूर्णचं पूर्ण आपण हे रेडी करून घेणार आहे. आता खालून 1.5 इंच, वरतून अर्धा इंच आणि शोल्डर डाऊन जे आहे वरतून अर्धा इंच दिलेलं ते पूर्ण गळ्यापासून आपण क्रॉस लाईन ड्रॉ करून घेणार आहे. आता उरलेली रेषा तिचा निम्मे करून घेणार आहे आणि तिथं एक पॉईंट टाकून आपण अर्धा इंचावरती एक्स्ट्राचं मार्जिन देणार आहे. आणि तिथून आपला हा काखुलीचा जो भाग आहे हा 1.5 इंचाच्या भागातून हा असा काढून घ्यायचा आहे त्या साईडला. आणि तुम्ही बघू शकता की किती प्रॉपर हा शेप आलेला आहे. तर आता शोल्डरपासून आपण 10.5 इंच आपलं ॲपेक्स टू ॲपेक्स घेणार आहे. आणि इथे घेतलेले आहे मी 4 इंच आणि शोल्डर टू ॲपेक्स घेतलेला आहे 10 इंच. तुम्हाला तर माहिती आहे. तिथून स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे आणि तिथून पुढे 1.5 ते 2 इंचाचा आपण डाच घेणार आहे आणि तो असा क्रॉस लाईन आपण ड्रॉ करून घेणार आहे. ओके. तर हा झालेला आहे आपला डाट मोठा प्रिन्सेसचा. तर आता आपण काय करू, याचे पॉईंट्स निम्मे निम्मे करून घेत आहे आणि वरतून असं अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून आपण इथून अशी एक लाईन ड्रॉ करून घेणार आहे. जसं की आपलं प्रिन्सेस कट असतो, मी अंदाजे करते आहे. तरी अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन आपला जो भाग असतो काखुलीचा तो भाग कमी करून घेते आहे आणि कमी करून तो जसा तसा जॉईन करून घेते आहे. ओके. तर हा फक्त शेप दिसायसाठी, प्रॉपर दिसायसाठी केलेला आहे. तर 7.5 इंचाचं मी गळा घेतलेला आहे. 3 इंचाचा बॉक्स रेडी करून घेतलेला आहे आणि असं गळा ड्रॉ करून घेणार आहे. ओके. तर माझा प्रिन्सेस कट रेडी झालेला आहे आणि हे मला कट करायचं आहे. इथलं पूर्ण हे वेस्ट मटेरियल आहे. असं मी कट करून घेणार. आता बघा, जो पाठीचा भाग आहे हा जो इथला जो डाट आहे, काखुलीचा जो डाट घेतलेला आहे त्या भागामध्ये अर्धा इंच कमी होऊन जातं आपलं मार्जिन. ओके. तर कमरेचं जे मार्जिन आहे पुढचा भाग, तो पुढचा भाग कमी होऊन जातो. तर त्यासाठी मी अर्धा इंच ते 1.5 इंच मी हा मार्जिन वाढवून घेणार आहे. ओके. वाढवलं याच्यासाठी की आपण जिथं डाट घेतो आहे तो डाट कमी होतो. तर मी असं हे कट करते आहे आणि असं मी कट करून पूर्ण प्रॉपर गळा पण कट करून घेईल, शोल्डर डाऊन ते पण कट करून घेईल आणि काखुलीचा भाग आहे तो सुद्धा मी कट करून घेईल. ओके. आता झालेला आहे प्रिन्सेस कटचा फिटिंग सुद्धा मी कट केलेली आहे आणि जे 1.5 इंच मी वाढवलेलं होतं ते सुद्धा मी कट केलेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता की मी आता प्रिन्सेस कटचा जो कट आहे तो कसा कट करते आहे. तर आता जसा शेप दिसतो आहे त्याच्यानुसार मी कट केलेला आहे आणि इथं पण मला ऑन इव्हन वाटून राहिलं होतं, तिथं मी त्या ऑन इव्हन सगळं कट करून घेतलेलं आहे आणि पॉईंट तयार होऊ दिला नाही त्या ठिकाणी. ओके. आता हे बघा, आता ते जे एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला प्रिन्सेस कटमधून काढून टाकायचं आहे. तर इथं कटोरी पडत नाही आहे. हे एक्स्ट्राचं कट केल्याशिवाय कटोरी इथं दिसणार नाही. ओके.
तर तुम्ही बघू शकता आणि जे कपडा जेवढा आहे तो थोडाफार उरतो, तर जो उरतो आहे तिथं स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आणि तिथून कट करून घ्यायचं. ओके, असं कट करून घेतलेलं आहे. तर आता प्रिन्सेस कट मला थोडासा अनइव्हन दिसून राहिला होता, तर मी तो थोडा कट करून घेतलेला आहे. आणि एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते तर आपण कापडावरती अर्धा इंच पाऊण इंच ठेवतोच. बघा, छानपैकी अशी कटोरी येऊन जाते. तर कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर आता आपण घेणार आहे बॅक साईडची कटिंग. आणि बॅक साईडची कटिंग तुम्हाला माहिती आहे खूप 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 सोपी असते. ओके, आधी तर पूर्ण पेपर पसरवून घेतलेला आहे. टोटल लेंथ घेतलेली आहे 15 इंच. 14 होती, त्याच्यात 1 इंच ॲड केला. ओके, आणि 10 इंचावरती आपला मार्जिन राहील, कारण की चेस्ट डिवाइड बाय 4 प्लस 2 इंच. मग 32ची चेस्ट आहे, त्याचा 4th केला तर 8 आला, त्याच्यामध्ये आपण ॲड केले 2 इंच. ओके, तर 10 इंच असं आलेलं आहे आणि हा ब्लॉक रेडी झालेला आहे. तर आता आपला जो गळा आहे तो आहे 2.25 इंचाचा आपला गळा घेतला, 6 इंचाचं शोल्डर घेतलं, 6 इंचाची काखुलीचा भाग घेतला, स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आणि परत तिथून स्ट्रेट लाईन अशी ड्रॉ करून घेतली. ओके, आतून सेंटरपासून 1.5 इंच घेतला आणि वरतून अर्धा इंच आणि इथून पाव इंच सेंटरच्या लाईनमधून आणि असं काखुली ड्रॉ करून घेतली. आणि जो आपला गळा रुंदी आहे त्या गळा रुंदीवरती आपण गळा आपल्याला बॅक साईडचा जो गळा आहे तो अंदाजेच घ्यायचा आहे आणि तो मी कट करत नाही, तो कॅनव्हासवरतीच मी कट करते. तर आता आपल्याला कॅनव्हास लावून तो गळा आहे तो व्यवस्थित तयार करायचा आहे, पण त्याच्या आधी आपल्याला गळा कसा आहे ते बघायचं आहे. तर कपड्यावरती कटिंग करायची आहे, तर कपड्यावरती कटिंग आपल्याला उलट्या भागामध्ये करायची आहे. तर ही पूर्णचं पूर्ण मी कटिंग करून घेते आधी. हे बघा, शोल्डर, गळा आणि कमरेचा भाग तुम्ही बघा बरोबर असा मी कट करून घेतलेला आहे. तर आता दोन्ही अनइव्हन असतात, हे जे भाग आहे ते अनइव्हन असतात आणि त्यांना आपण एक्स्ट्राचं मार्जिन जे आहे ते कट करून घेऊ आणि असं आपण प्रॉपर हे बघा असं लावतो. आता वरचा जो भाग आहे तो इतका तिरपा होत आहे, तर जेव्हा आपण प्रॉपर शिवू त्यावेळेस आपण हे काम करू. ओके, तर कटिंग आता आपल्याला कपड्याची सुद्धा कटिंग करायची आहे आणि कपड्याची कटिंग झाली तर आपल्याला त्याच्या आधीच आपल्याला बाहीची सुद्धा कटिंग करायची आहे. तर तिची जी बाही आहे ती मोजून घ्यायची आहे. तर आधी कपड्यावरची जी आहे ती मोजून घ्यायची आहे, किती आहे तर याचं टोटल लेंथ घ्यायची होती 10 इंच. तर मी टोटल घेतलेली आहे 11 इंच, कारण की एक्स्ट्राचं जे आहे ते शिलाईमध्ये सुद्धा जाईल. ओके, तर 11 इंचाची बाही कट करून घेतलेली आहे, म्हणजे ते 10ची तयार होऊन जाईल. ओके, तर आता आपला जो चेस्ट राऊंड आहे तो डिवाइड बाय 4 करतो. तर डिवाइड बाय 4 करून जेवढा येतो तेवढा 8 इंच जशाच्या तसं मी आखून दिलेला आहे. आणि ते आखल्यानंतर आपण 4 इंचावरती ओपन साईडनं 4 इंच, तिथून 1 इंच आणि तो जो 1 इंच घेतलाय तिथून पॉईंट तयार होतो, तिथून सेंटर घेतला क्रॉस लाईन. ओके, तर ही जी रेषा आहे त्याचा निम्मे करायचा, त्याचा निम्मे करायचा आणि त्याचा सुद्धा निम्मे करायचा. तर पाव इंचावरती मार्जिन ठेवत जायचं आणि हा जो मार्जिन आखते तिथून 1 इंच सरळ ठेवून पुढे पुढे असं क्रॉस करत करत असा फिशचा जो कट असतो तो कट तिथे द्यायचा, एक फ्रंटसाठी एक बॅकसाठी. ओके, तर स्लीवचे 2 पार्ट असतात, एक फ्रंट असतं आणि एक बॅक असतं. तर हे फ्रंट आणि बॅक करून घ्यायचं. ओके, आणि जसंच्या तसं आपण कट करून घ्यायचं. आता एक्स्ट्राचं जे आहे मटेरियल ते आपण कट करून घ्यायचं हातावर, कारण की लांब बाही आहे तर ते हाताला टुसतं आतमधून. त्याच्यासाठी आपण आता वरचं काढून घेऊ आणि फिटिंग काढून घेतली, कट करून घेतली आणि बाही सुद्धा आपली कट झालेली आहे. ओपन केलं, ओपन केल्यानंतर वन साईड आपली बॅकची असते आणि वन साईड आपली फ्रंटची असते. ओके, तर ही जी साईड कट केली फिश कटची, ही छोटी साईज जी आहे ती पुढची आहे. ओके, तर आता आपलं कटिंग झालेलं आहे रेडी. हो, स्लीव्स पण रेडी आहे आणि
कटिंग कटोरी, साइड पीस सर्व कट आहे प्रिन्सेस कटचं. तर आता आपण हे काय करणार की अस्तर घेतलेला आहे, त्या अस्तरवरती असंच्या असं पसरवून देणार आहे. आता तो जो कपडा आहे, तो कपडा प्रॉपर असा सेट करून घेतला. त्याच्यानंतर अस्तरसुद्धा मी कट करून घेतलं. अस्तर आणलं होतं मी 1.5 मीटर, पण मला अस्तर 1च मीटर लागलेलं होतं. बॅक साईड ठेवली. आता ही कटोरी ठेवलेली आहे. जी साइड पीस सारखी दिसते ती कटोरी असते. ओके. प्रिन्सेस कटमध्ये हे उलटं असतं आणि हे जे कटोरी सारखं दिसतं आहे हे साइड पीस आहे. तर एक्स्ट्राचं मार्जिन मी हाफ ते पाऊण इंचाचं म्हणजे 0.75 इंच इतकं दिलेलं आहे आणि एक्स्ट्राचं मार्जिन करून मी ते कट करून घेतलेलं आहे. ओके. कारण की आपली कटोरी आणि साइड पीसचा जो एक भाग असतो जो जॉइन होणारा, त्या भागामध्ये आपण थोडं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून आपण कट करून घेतो. तर आता हे कट केलेली आहे स्लीव्ज आणि कट टू कट या भागामध्ये बसून गेलेली आहे. तुम्ही बघू शकता कपडा खूप लागत असतो याच्यासाठी आणि असंच्या असं मी स्टिच करून कटिंग करून घेतलेलं आहे स्लीव्ज आणि हे. आता या मुलीचं होतं नऊवारी पण शिवायचं होतं आणि मला ब्लाऊजसुद्धा शिवायचं होतं. तर मी कालच्या दिवशी जे लाईव्ह सेशन घेतलं आहे, त्या लाईव्ह सेशनमध्ये हे ब्लाऊज मी स्टिच केलेलं आहे, प्रिन्सेस कट ब्लाऊज आणि देन त्याच्यानंतर मी नऊवारी पातळ स्टिच केलेलं आहे. तर कसं केलेलं आहे तुम्ही नक्की बघा, नक्की बघा आणि नक्की बघा. ओके. तर आता आपलं हे पूर्णचं पूर्ण कटिंग रेडी झालेलं आहे आणि रेडी होऊन मी असंच्या असं हे सर्व पॅकिंग करून घेतलेलं आहे. कारण आता आपल्याला बसायचं आहे स्टिच करायला. पण त्याच्या आधी वरचा जो कपडा आहे तो तर आपण कटच केलेला नाही. बरं झालं आठवण आली. आता ते तर मी कट करून घेते आणि एकदम हे बघा डोकं इतकं चालावं लागतं त्याच्यासाठी की त्याची डिझाईन कशी आहे, काय आहे, तागा कसा आहे, डिझाईन आडवीमध्ये आहे का डिझाईन उभ्यामध्ये आहे, भरपूर बघावं लागतं आणि शांत दिमागानं हे काम करावं लागतं. आणि जर उचललं आणि कट करायला बसले आणि काहीच विचार न केला तर खूप प्रॉब्लेम होतात बाबा, नंतर खूप प्रॉब्लेम होतात. ओके. पण आता बघा लेबल पण काढलेलं नव्हतं, लेबल काढलं. आता गळा जो आहे तो मला उलट्या बाजूला ठेवायचा आहे. म्हणजे आता जसा ठेवलेला आहे तसाच्या तसा मला खालच्या बाजूने हा पाहिजे आहे. मी वरच्या बाजूला हा गळा घेणार नाही कारण की छोटा आहे. ओके. तर आता मी गळा ठेवलेला आहे असा आणि तो कपडा ठेवलेला आहे उलटा. तर मला आपला जो फ्रंट नेक असा सरळ उभा असतो गोल, तसा तो उध्व पिंड म्हणजे उलटा ठेवलेला असतो. पिंड कशी उध्व असते, उध्व पिंड, तसं उध्व पिंड सारखा मला बॅक साईड ठेवून दिली जशीच्या तशी. तिचा आकार एकदम प्रॉपर ड्रॉ करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाहीचं करायचं आहे. आणि बघा गळ्याचा आकार जो आहे तो मी कधीच कट करत नाही. गळ्याचा आकार एक तर कॅनव्हासवर करायचा, एक तर अस्तरावरती करायचा. ओके. तर असंच्या असं मला उध्वपिंड म्हणजे उलटा गळा तयार करायचा आहे बॅक साईडला. तर याचा फायनल लूक आहे. तर याचा फायनल लूक तुम्ही लाईव्हच्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. ओके. आणि स्लीव्स तुम्ही बघा डिझाईन तशीच्या तशी मी ठेवत आहे आणि करत आहे. तर आता याच्या पुढचा व्हिडिओ आहे तुम्ही कंटिन्यू बघा आणि लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. ओके. आणि हा जो व्हिडिओ करत आहे तर आता बघा 5:56 झालेले आहे आणि हा व्हिडिओ मी तयार करत आहे. म्हणजे कटिंग स्टिचिंग मी सकाळी 5:30 वाजेशी बसलेली होती करायला आणि 6 वाजेपर्यंत माझं कटिंग होऊन गेलेलं होतं ब्लाऊजचं आणि कटिंग झाल्यानंतर मला स्टिचिंगसाठी लाईव्ह यायचं होतं. तर मी लाईव्ह सेक्शनमध्ये या ब्लाउजाची पूर्णची पूर्ण कटिंग घेतलेली आहे आणि ते केलेली आहे. ओके. तर काहीतरी स्पेशल असं आपल्या आयुष्यामध्ये काम तुम्ही करा की ते तुम्हाला आवडतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला जागी राहणं सुद्धा आवडतं. माझं लाईव्ह सेशनमध्ये मी किती वेळ जागी असते. 1-1 वाजेपर्यंत, कधी-कधी 12-12 वाजेपर्यंत माझं लाईव्ह चालत असतं. त्याच्यानंतर पण सकाळी मला उठायला खूप आवडतं की लवकर उठलं आणि अजून माझी अंघोळसुद्धा झालेली नव्हती. तुम्ही बघा लाईव्ह सेशनमध्ये मी हेच कपडे घातलेले आहे आणि आता जे सकाळी कटिंग केलं तेव्हा पण तेच कपडे घातलेले आणि आता तुम्ही बघू शकता की लाईव्ह पण मला यायचं होतं आणि दुसऱ्या दिवशी लाईव्हमध्ये पण मी तेच घातलेले होते. ओके. तर आपलं जे काम असतं त्याच्यासाठी आपण इतकं तात्पर राहायचं असतं ना
की कामाच्या पुढे आपल्याला दुसरं काहीच दिसायला नको. ओके. तर जय स्वामीनारायण, जय स्वामीनारायण, जय स्वामीनारायण. तर प्रत्येकाला माझा खूप खूप जय स्वामीनारायण आणि प्रत्येकाने माझं चॅनल मॉनिटाईज करायला खूप खूप मदत केलेली आहे. माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद. ओके. तर आता आपण दुसरं काहीतरी नवीन करायसाठी सज्ज आहे आणि थोडाफार मोटिव्हेशन तर मला सुद्धा मिळालेलं आहे. कारण आपल्याला मोटिव्हेशन काहीतरी स्पेशल असं मिळाल्याशिवाय आपण काम करायला तत्पर होत नाही. तर काहीतरी मोटिव्हेशन आपल्या आयुष्यामध्ये स्वतःचंच असतं आणि स्वतःचंच आपण घेतलं पाहिजे मोटिव्हेशन. कारण आपण जेव्हा काम करून थकतो ना, तेव्हा असेच काही आपल्या आयुष्यात घडून जातं आणि त्यावेळेस आपल्याला सक्सेस मिळतं ना, ते सक्सेस खूप काही वेगळं सांगून जातं. पण आपण कोणत्याच गोष्टीसाठी थांबायचं नाही. असं वाटलं की आपल्याला काहीतरी आपल्याने काम होत नाही, त्या दिवशी आपण थांबून जायचं आणि परत दुसऱ्या दिवशी नव्याने काम करायला चालू ठेवायचं. ओके. तर जय स्वामीनारायण, जय स्वामीनारायण, जय स्वामीनारायण. थँक यू सो मच.